ब्राह्मणों को एक्सपर्ट बनना है। उत्तर, ब्राह्मणों का पहला लक्षण है पढ़ना और पढ़ाना। किसी पर भी ज्ञान का रंग चढ़ाने में बहुत बहुत एक्सपर्ट बनो। भल कोई इंसल्ट करे, गाली दे, लेकिन कोशिश करके देखो तो उस पर असर जरूर होगा। पात्र देखकर दान देना है। अविनाशी धन भी व्यर्थ न जाए, इसलिए बड़ी खबरदारी चाहिए। पैसा भी किसी को संभाल से देना है। गीत है, जो पिया के साथ है उसके लिए बरसात है। ओम शांति। गॉडली स्टूडेंट ने यह गीत सुना। तुम बच्चे ही गॉडली स्टूडेंट हो। ऐसे नहीं कि सभी स्कूलों में गॉडली स्टूडेंट होते हैं। नहीं, वहां तो मनुष्य पढ़ाते हैं। सन्यासी भी शास्त्र सुनाते हैं। ज्ञान को वास्तव में कोई बरसात नहीं कहा जाता है। बरसात तो पानी की होती है, परंतु यह महिमा गाई हुई है, क्योंकि परमपिता परमात्मा को ज्ञान सागर भी कहा गया है। बाप कहते हैं, मुझे ज्ञान सागर, नॉलेज फुल भी कहते हैं। नॉलेज की बरसात पानी व अमृत नहीं कहा जाता, जैसे मान सरोवर का तालाब है। अमृतसर में भी एक तालाब है जिसको वे लोग अमृत समझते हैं। यह बाप बैठ समझाते हैं। पढ़ाई को अमृत व बरसात नहीं कहेंगे। समझते हैं अमृत है, इससे दुख दूर हो जाएंगे। वास्तव में तो इस नॉलेज से तुम्हारे सब दुख दूर होते हैं 21 जन्मों के लिए। जो पिया के साथ है उनके लिए बरसात है। तो बाबा म्हणता है कि यहाँ पर कौन बैठे हैं? गॉडली स्टूडेंट, ईश्वर के विद्यार्थी। हम भगवान के विद्यार्थी हैं और भगवान हमें मनुष्य से देवता बनने के लिए ज्ञान दे रहा है। दुनियेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॉलेज आहे। डॉक्टर बनवणारं कॉलेज आहे, इंजिनियर बनवणारं कॉलेज आहे, वकील बनवणारं कॉलेज आहे, मोठा बिझनेसमॅन बनवणारं कॉलेज आहे, इंजिनियर बनवणारं कॉलेज, वेगवेगळ्या प्रकारचे कॉलेज आहे दुनियेमध्ये। पण मनुष्याला देवता बनवणारं कुठलंही कॉलेज, कुठलीही पाठशाळा दुनियेमध्ये नाहीये। तो ये जो मुरली क्लास बाबा सारे दुनिया भर में जो बाबा ने रखे हैं, ये मुरली क्लास मधुबन में जो बाबा आते हैं वो क्लास, ये है मनुष्य को देवता बनाने का कॉलेज। और हम सब जो मुरली सुनने वाले हैं वो ईश्वर के विद्यार्थी हैं। दुनिया में बाबा म्हणता ऐसे तो कहीं पर भी नहीं है, किसी को ये ज्ञान नहीं सिखाया जाता है। काही एक विषय ठेवलेला असतो शाळेमध्ये, नैतिक मूल्यांचं, कसं चांगलं वागावं, कसं चांगलं बोलावं, तेवढंच। लेकिन यहाँ पर भगवान हमें हमारा सत्य परिचय देता है कि हम ओरिजिनल कौन है, क्या है, कैसे थे हम पहले, हम कैसे देवी देवताओं जैसे रहते थे। हमारा सत्य परिचय वो देता है। फिर उसकी जानकारी मिलती है हमें, वो कौन है, वो सर्वोच्च है, वो सर्वोत्तम है, वो कोई पत्थर टिक्कर में नहीं है। उसकी जानकारी मिलती है। फिर दुनिया का सत्य ज्ञान मिलता है। फिर भगवान हमें समझाता है कि अभी ये ड्रामा का चक्र पूरा होने को आया है और अभी फिर से सतयुग आना है। तो बाबा हमें ये ज्ञान देकर सतयुग के लिए तैयार करता है कि सतयुग में कैसे रहना है, वहां पर कैसे हमारी चाल चलन रहनी चाहिए। और सतयुग में जाने के लिए उसके पहले हमें परम धाम में जाना है, यहाँ पर पवित्र होकर। तो पवित्र होने के लिए बाबा हमें ज्ञान देता है, समझाता है, मार्गदर्शन करता है, कैसे हम विकारों से मुक्त हो सकते हैं और कैसे हम अपने पाप कर्मों को भस्म कर सकते हैं। तर हा जो अभ्यास आहे, ही जी शिकवणी आहे, ही शिकवणी दुनियेमध्ये कुठेच नाही।
बाबा मतलब सन्यासियों के पास भी जाओ, वो शास्त्रों की बातें सुनाएंगे जो मनुष्य ने लिखी है, किसी मनुष्य ने लिखी है, लेकिन ये मुरली भगवान की है. आपल्याला सगळ्यांना माहिती ही गोष्ट, पण आपण हे रोज स्वतःला आठवण करून द्यायला पाहिजे कि मुरली सुन रहे हैं मतलब क्या कर रहे हैं. तो दुनिया में समझते वो तालाब है, उससे कुछ मिलेगा, अमृत निकलेगा, उससे वो अमृत ही है, ते पाणी म्हणजे अमृत आहे. पण बाबा म्हणते उससे कुछ होता नहीं है. ते मनाच्या भावना असतात, पूर्ण झाल्याचं तेवढं समाधान मिळतं. लेकिन ये ज्ञान जो है वो अमृत है और हमारे सब दुखों को दूर करने वाला है. जो दुख कहां पर होता है? आत्मा में दुख होता है. और ज्ञान जब बरसता है, जब बाबा के ज्ञान के रत्न हमारे तक आते हैं, जब ज्ञान रत्न हमारे ऊपर मन बुद्धी पर असर करते हैं, तर जसं काही तो पाऊस पडला, ज्ञानाचा पाऊस पडला, आणि त्याचा परिणाम असा होतो की दुःख आपले संपून जातात आतमधले. बाहेरचे दुःख, परिस्थिती, पेपर, सगळ्या गोष्टी, पण आतमधलं दुःख समाप्त होऊन जातं. क्योंकि हमें समझ में आ जाता है मैं आत्मा तो अजर अमर अविनाशी हूं, भगवान की संतान हूं, और मैं ओरिजिनल शांत स्वरूप हूं, प्रेम स्वरूप हूं. तर ते ओरिजिनल स्थितीमध्ये आपण येऊन जातो. आपल्याला कळायला लागतं, सगळं ड्राम्याचं सगळं रहस्य समजायला लागतं, आणि त्यामुळे दुःख दूर होतं. दुखणं जे आहे, मनाचं जे दुखणं आहे ते समाप्त होऊन जातं. शारीरिक दुखणं असू शकतं, शरीराची बिमारी असू शकते, त्याच्यामध्ये जे वेदना आहे त्या वेदना पण असू शकतात, पण आत्मा दुःखी नाही होणार. शरीर बीमार आहे, शरीराला त्रास आहे, मी आत्मा अलग आहे. भलेही ती जाणीव आत्म्यालाच होणार आहे, शरीराला जे दुखणं आहे त्याची, पण तरी सुद्धा मी आत्मा जर शरीरापासून अलग स्वतःला ठेवू शकतो तर त्याचा प्रभाव तेवढा नाही पडणार. आणि जेव्हा मी सुखामध्ये, मी आत्मा सुखामध्ये, तर ते सुखाचे व्हायब्रेशन शरीराला पण जातील. म्हणून दर्द असेल पण दुख न समाप्त होने से, ये ज्ञान रत्नों का ये परिणाम. फिर ज्ञान के आधार से हम योग लगाते हैं, तो योग से ताकत आती है हमारे में. इसलिए ये ज्ञान जो है ये अमृत है, आत्मा को फिर से जगाने वाला है, फिर से ओरिजिनल स्थिति में लाने वाला है, हमें स्थिर करने वाला है, सुख में रखने वाला है, शांत बनाने वाला है. और फिर जैसे जैसे हम इसमें पक्के बनते जाते हैं तो हमारे लिए सतयुग की रिकॉर्डिंग होना चालू हो जाती है. फिर सतयुग में तो सुख ही सुख है, वहां तो दुःख का नामो निशान भी नहीं है. म्हणून हे त्याला सगळ्यांचा आधार काय झाला, जे सतयुगी जीवन प्राप्त करायचंय त्याचा आधार झाला हे ज्ञान. या ज्ञानाच्या आधाराने सगळं परिवर्तन होतं. जब बाबा आते हैं, मुरली के माध्यम से ज्ञान रत्नों की बारिश हमारे ऊपर होती है, ज्ञान अमृत बाबा जैसे हमें पिलाते हैं, उससे आत्मा परिवर्तित हो जाती है, सतयुग की सुंदर रिकॉर्डिंग हमारे अंदर होना चालू हो जाती है. यहां यह बाप, टीचर, सदगुरु तीनों ही कंबाइंड है. यह एक बात भी बच्चे याद रखे तो खुशी का पारा चढ़ जाए, परंतु माया घड़ी घड़ी भुला देती है. यहां तुम बच्चे चलते हो श्रीमत पर, श्रीमत से तुम श्रेष्ठ बनते हो. भगवान है ऊंचे ते ऊंचा बाप, ऊंचे ते ऊंच बाप की पढ़ाई से ही ऊंच ते ऊंच बन सकते हो. अब जो पिया के सम्मुख बैठे हैं सब स्टूडेंट है. यहां बैठेंगे, पढ़कर फिर अपने घर जाना है. दिन प्रतिदिन स्टूडेंट तो बहुत हो जाएंगे. महत्वाची गोष्ट बाबांनी एक सांगितली की यहां पर बाप, टीचर, सदगुरु तीनों ही कंबाइंड है. अगर ये बात बुद्धि में रहे तो खुशी का पारा चढ़ा रहेगा. मेरा बाप भगवान है, मेरा शिक्षक भगवान है, मेरा सदगुरु भगवान है. भगवान मेरा बाप है, भगवान मेरा शिक्षक है, भगवान मेरा सदगुरु है. और भगवान बाप के रूप में मेरी पालना कर रहा है, भगवान शिक्षक के रूप में मुझे पढ़ा रहा है, और भगवान वरदानों के रूप में मेरे ऊपर सदगति की वर्षा कर रहा है. तो तीनों रूप
बाबा म्हणतात तीनों रूप बुद्धी में रखो. बाकी तर बरेच प्रकारचे संबंध आहे, सगळ्या प्रकारचे संबंध आपण जोडू शकतो बाबांशी, त्याचा आनंद घेऊ शकतो, ते व्हायब्रेशन घेऊ शकतो, ती जी फिलिंग असते त्या संबंधामधली ती आपण घेऊ शकतो बाबांकडून. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट बाबा म्हणतात बाप, शिक्षक और सदगुरु, ये रिश्ता हमेशा बुद्धि में रहना चाहिए कि मैं किसका हूं, मेरे साथ कौन है. परम पिता, परम शिक्षक, परम सदगुरु. जिससे बड़ा पिता कोई भी नहीं है, जिससे बड़ा शिक्षक कोई भी नहीं है, जिससे बड़ा सदगुरु दुनिया में कोई भी नहीं है. और ये जो बाबा के तीनों पार्ट है, उससे बड़ा पार्ट दुनिया में संपूर्ण कल्प में कभी भी किसी का भी नहीं है. और वो सबसे बड़ा जो है मैं उसका बना हूं अभी. तो किती आनंद होईल आपल्याला. बाबा म्हणतात सिर्फ ये एक पॉइंट भी बुद्धि में रखो तो खुशी का पारा चढ़ा रह सकता है. प्रॉब्लम कुठे होतो, माया घड़ी घड़ी भुला देती है. तो इस माया को हमें दूर ही रखना है. जो हमारे अंदर विकारों की कमजोरी है, जो व्यर्थ है, उसको हमें दूर ही रखना है, समाप्त कर देना है. उस पर हमें चिंतन मंथन नहीं करना है. जो भी मन में आता है उसे बाहर निकाल कर फेंकना है तुरंत. मग बाबा म्हणता यहां पर गॉडली स्टूडेंट बनकर बैठे हैं, उसी स्थिति में घर पे जाना है. अपन जेव्हा मुरली ऐकतोय, भगवान के विद्यार्थी हैं हम सब हम जो बैठे हैं हम भगवान के विद्यार्थी हैं. फिर हम जब अपने घर पे जाते हैं, इसी विद्यार्थी जीवन को कंटिन्यू रखना है. बाबा म्हणते हैं घर पे जाना है, ऐसे ही जाना है, विद्यार्थी स्थिति में ही जाना है कि मैं बाबा से पढ़ रहा हूं, बाबा ने मुझे ये सिखाया है, बाबा ने मुझे ये समझाया है, ऐसे मुझे चलना है, ऐसे मुझे बोलना है, ऐसे मुझे बात करनी है, बहुत आराम से सबके साथ बात करनी है, बहुत प्यार से बात करनी है, बहुत शांति से बात करनी है, क्योंकि मेरे टीचर ने मुझे ये सिखाया है. दिन प्रतिदिन स्टूडेंट तो बहुत हो जाएंगे. अगर सभी को एक ही घर में साथ रखे तो कितना बड़ा मकान चाहिए. बाबा आता भविष्याचं चित्र त्याच वेळेला बाबांनी स्पष्ट केलेलं आहे. हे 1965च्या आसपास चाललेली मुरली आहे, 58 वर्षापूर्वी. बाबा म्हणते सबको एक ही घर में साथ रखे तो कितना बड़ा मकान चाहिए. सारा आबू मकान बना दे तो भी पूरा नहीं होगा. सारा आबू, सगळं माउंट आबू जर घेऊन टाकलं आपण तरी पण बाबा म्हणतात बाबा के बच्चे नाही बैठेंगे. पुढचं भविष्याचं चित्र बाबा स्पष्ट सांगत होते. त्यावेळेला होते भाई बहिणी आपले सगळे मिळून टोटल मिळून 10,000, सगळी टोटल मधुबनचे आणि सगळ्या देशामध्ये जे गेलेले होते, सगळे जे निघालेले होते 10,000. बाबा म्हणतात पूरा आबू भी ले ले तो भी ये मकान कम पड़ेगा. सारा आबू मकान बना दे तो भी पूरा नहीं होगा. कितने सेंटर्स है. बाबांनी प्रश्न विचारले कितने सेंटर्स आहे. त्यावेळेला तर खूप कमी होते, 200-250 सेंटर्स होते त्यावेळेला. आणि सेंटर पण कसे, कुठं 2 जण यायचे मुरलीला, कुठं 3 जण यायचे, कुठं 5 जण यायचे. छोटीशी रूम, ती पण जबरदस्तीने घेतलेली. उस समय बाबा की ये भविष्यवाणी है. अभी तो अजून थोड़े है, इससे भी 1000 गुना जास्ती होंगे. 1000, 2000, 5-7 हजार भी सेंटर्स हो सकते हैं. आणि आज आपण बघतोय की 8,500 सेंटर झालेले सगळीकडे, मोठे सेंटर. आणि पाठशाला तर भरपूर आहे, आपल्यासारख्या पाठशाला तर भरपूर आहे. मोठे जे सेंटर आहे ते 8,500 सेंटर आहे आपले संपूर्ण जगामध्ये. आणि त्याच वेळेला इतकी कमी संख्या, इतके सेंटर्स कमी असताना, क्योंकि बाबा ही सब कुछ कराने वाला है, तो बाबा को पता था, तो इसलिए बाबा वो सब उसी समय जो जो बाबा ने कहा है वो सब कुछ आज तक सच हुआ है. फिर 1,000, 2,000, 5-7 हजार सेंटर हो सकते हैं. फिर घर घर में यह ज्ञान गंगाएं ज्ञान की वर्षा करेंगी. इतने ढेर बच्चे हो जाएंगे, जहां तहां देखो सेंटर्स खोलते रहते हैं. ही परिस्थिती आज आलेली आहे. घराघरामध्ये आपलं घर म्हणजे पाठशाला समजायची आपण. कोणी आलं तरी त्याला आपल्याकडून काही ना काही मिळालं पाहिजे. नाही ऐकायची क्षमता, व्हायब्रेशन तरी तशी मिळाली पाहिजे. तो इसलिए घर घर, हमारा घर घर, हर एक बाबा के बच्चे का घर मतलब सेंटर.
तशी आपल्याला आपली स्थिति ठेवायची कि यहाँ पे जो भी आता है अब हमारे से कुछ न कुछ लेने के लिए आता है. वो भले बोलेंगे नहीं लेकिन उन्हें शांति मिलते, वो वाइब्रेशन मिलते हैं, इसीलिए वो यहाँ पर आएंगे. त्या भावनेने दुसरीकडे कुठे कोणी कसं जातं, कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या प्रकार, वेगवेगळे त्याचे कारण असतात. पर यहाँ पर जो भी आएंगे वो बताए नहीं, पर मन में यही भावना रहती है कि यहाँ जाने से अच्छा लगता है, ठीक लगता है. आपल्याला अजून पक्क बनून त्यांना जेवढं काही देता येईल ते द्यायचं व्हायब्रेशनच्या रूपामध्ये. माताएं पुकारती है, हमको अपवित्र होने से बचाओ, रक्षा करो. कन्याएं कहती है, लाज रखो गिरधारी. नाम तो बहुत रख दिए हैं, मनुष्यों का बुद्धि योग चला जाता है श्री कृष्ण तरफ, परंतु किसी भी देहधारी को याद करने से विकर्म विनाश नहीं हो सकते. हे सगळ्यात मोठं रहस्य बाबा सांगतात कि पवित्र रहना है. कन्याएं भी पवित्र रहना चाहती है, माताएं भी पवित्र रहना चाहती है. उनको पवित्र रहने के लिए ताकत चाहिए और योग लगाना चाहिए अच्छी तरह से. और दूसरी गोष्ट की पाप कर्मापासून मुक्ती, पाप कर्मापासून मुक्ती, विकर्म विनाश. किसी भी देहधारी को याद करने से विकर्म विनाश नहीं हो सकते. आणि भक्ती मार्गामध्ये देहधाऱ्यांचीच आठवण आहे. ते एक शिव निराकारची आठवण आहे, पण त्याच्यासोबत शंकर आहे. शिवाला शंकर मानलेले म्हणजे देहामध्येच बुद्धी आहे. और उनको किसी को भी याद करने से विकर्म विनाश नहीं हो सकते हैं. हे खूप मोठं रहस्य आहे आणि हेच दुनियावाल्यांना माहिती नाही. ते म्हणतात फक्त आम्हाला पापापासून मुक्त कर, आम्हाला पावन बनव. पण बाबा क्लिअर कट आणि स्पष्ट शब्दामध्ये सांगताय, भक्ती मार्ग सुरू झाल्यापासून तुम्ही सुरुवातीला भले माझी आठवण केली त्या निराकार रूपामध्ये, पण मग हळूहळू देहधाऱ्यामध्येच बुद्धी गेली आणि आज तर परिस्थिती साधू संतांनाही परमेश्वर मानायला लागलेले. मग तिथं अजून तर वेगळंच आहे. मग दगडाला शेंदूर फासला म्हणजे तोही परमेश्वर झाला, तिथं अजून वेगळीच गोष्ट आहे. पण ज्याची कोणाची, जो कोणी देहधारी है, कोणी पण, श्री कृष्ण को याद करने से भी विकर्म विनाश नहीं हो सकते. जिनको हमने बहुत ऊंचा माना, बहुत श्रेष्ठ माना, लेकिन वो भी भगवान के बच्चे हैं और जन्म मृत्यु के चक्कर में आने वाले हैं. और इसलिए उनको याद करने से हमारे पाप भस्म नहीं हो सकते. त्याला पॉवर हाऊसचीच कनेक्शन पाहिजे. जो सर्वोच्च आहे, ज्याच्याकडे सर्वोच्च एनर्जी आहे, सर्वोच्च शक्ती आहे, त्याच्याशी कनेक्शन असेल, तिथून करंट येईल, तरच आपले पाप नाश होणार. ये सब बाबा के बच्चे हैं. श्री कृष्ण, श्री राम बहुत अच्छे बच्चे हैं, बहुत प्यारे बच्चे हैं, लेकिन वो भी, उनको भी बाबा ने तैयार किया है संगम युग पर. वो भी इतने सुंदर बने, इतने श्रेष्ठ बने, इतने दिव्य बने, संगम युग पर बने हैं. भगवान ने उनको तैयार किया है, बहुत अच्छे हैं, बहुत प्यारे हैं, लेकिन हम उनको याद करें तो उससे हमारे पाप भस्म नहीं होने वाले. उनको सामने रखना है कि इनके जैसे श्री कृष्ण जैसा मुझे बनना है, उदाहरण म्हणून. पण त्यांची आठवण केल्यामुळे आपण पापापासून मुक्त नहीं हो शकत. आत्मा समझकर स्वयं को हमें परमात्मा को याद करना पड़ता है, तब हम पाप से मुक्त हो सकते हैं. म्हणजेच, आणि ते जे काही केलं ड्राम्यानुसार भक्ती मार्गामध्ये आपण जे काही करत आलो, जे देवी देवतांची पूजा, जे काही केलं आपण, देहधाऱ्यांचीच आठवण केली आणि त्याच्यातून पाप नष्ट नाही होऊ शकत. जितका वेळ ते चाललेलं आहे, जितका वेळ आपण भक्तीमध्ये, जितका वेळ आपण त्या स्थितीमध्ये किंवा तसे विचार करतो की आपल्याला वाईट बोलायचं नाही, आपल्याला वाईट करायचं नाही, कुणाचं वाईट करायचं नाही, कुणाशी भांडायचं नाहीये, तर तेवढं झालं त्याच्यातून की पाप नाही केले. पण मागचे पाप कुठल्याही प्रकारे भस्म नाही होत, किती पूजा केली, किती काही केलं तर. इतकं क्लिअर एका वाक्यामध्ये बाबांनी सगळं हे भक्ती मार्गाविषयी बाबांनी हा शेरा मारलेला आहे की किसी भी देहधारी को याद करने से विकर्म विनाश नहीं हो सकते. आणि शिव बाबा शिवाय सगळे देहधारी आहे, हे आपल्याला माहिती, क्लियर है. सिर्फ चाहते हैं साक्षात्कार हो. अच्छा, साक्षात्कार हो जाए, परंतु मनुष्य से देवता बनने की नॉलेज तो मिल न सके. जब ब्राह्मण बने और ज्ञान को समझे तब देवता बन सके. ब्राह्मण बनने से भक्ति छूट जाती है. तो
बाबामध्ये भक्ती मार्गामध्ये काय पाहिजे? साक्षात्कार. त्यांना असं वाटतं की दर्शन द्यावं. हे ज्याला कोणाला ते इष्ट मानताय, ज्याला कोणाला मुख्य परमेश्वर मानताय, ज्याच्यामध्ये भावना आहे, त्यांना असं वाटतं की दर्शन द्यावं त्यांनी आपल्याला. तेवढी एक भावना असते. पण बाबा म्हणते हो जाएगा साक्षात्कार, आणि करवतो बाबा साक्षात्कार त्यांना अशांना. लेकिन साक्षात्कार करने से क्या, बाबा म्हणता है कि मनुष्य से देवता बनने का ज्ञान थोडी मिलेगा. दर्शन होऊन जाईल, डोळ्यांना चांगलं वाटेल, मनाला चांगलं वाटेल की इच्छा पूर्ण झाली, पर वो मनुष्य से देवता बनने का ज्ञान वो थोड़ी आएगा. आणि ते केव्हा येईल? बाबा म्हणते जब ब्राह्मण बने और ज्ञान को समझे तब देवता बन सके. जब ब्राह्मण बने, जब हम कोर्स करते हैं, बाबा को पहचानते हैं, जब हम उसके रास्ते पर चलने लगते हैं, ज्ञान को समझने लगते हैं, तब बाबा म्हणता है देवता बन सकते हैं. ज्ञान को हम जीवन में लाते हैं, प्रैक्टिकल में लाते हैं, तब हम देवता बन सकते हैं. और ब्राह्मण बनने से भक्ति छूट जाती है. तो भक्ति है, मन में अगर भक्ति की भावना है तो इसका मतलब हम 100% ब्राह्मण नहीं है. क्लियर कट, शॉर्ट, छोटेशा वाक्यामध्ये बाबा म्हणता है ब्राह्मण बनने से भक्ति छूट जाती है. तो इसका मतलब अगर भक्ति छूटी नहीं, अगर वो बातें कुछ है, तो इसका मतलब ब्राह्मण बनने में कुछ परसेंट कम है, कई टक्के कमी है, संपूर्ण ब्राह्मण नहीं है. दुखी होते हैं तो फिर वैराग्य आता है. तुम भल दुखी थे, परंतु वो वैराग्य की बात नहीं. तर ते जे संन्यासी ज्यांना वैराग्य आहे त्याने ते निघून जातात घरातून आपले कार्य, कर्तव्य, जबाबदारी सोडून. तर बाबा म्हणतात वो दुःखी होते. काही ना काही कारणाने दुःख असतं जीवनामध्ये, काही ना काही प्रॉब्लेम, काही ना काही समोर येतं. असं वाटतं की नको हे जीवन, नको हा संसार, आणि मग ते निघून जातात. लेकिन हमें, बाबा म्हणतात तुम भल दुखी थे परंतु वह वैराग्य की बात नहीं. हम दुखी थे लेकिन वैराग्य नहीं. ऐसे नहीं कि हम संसार में रहना नहीं चाहते थे, हमें रहना ही नहीं यहाँ पर, हे चांगलं नहीं है, असं काही अशी आपली भावना नव्हती. दुखी तो थे परंतु वैराग्य नहीं था कि हम जाकर संन्यास ले लें. इस तरीके का बहुत थोड़ों का होता है जो ज्ञान मार्ग में आते हैं. तुमको तो पहले हथेली पर बहिष्ठ दिखाया जाता है, पवित्र बनने बिगर वैकुंठ कैसे जा सकेंगे. मग इथं बाबा म्हणताय तुम्हाला इथं मी तुमच्यासाठी स्वर्ग घेऊन येतो. हथेली पर बहिष्ठ, तो मैं तुम्हारे लिए स्वर्ग लेकर आता हूं, तुम्हें बताता हूं कि ये ऐसा ऐसा स्वर्ग है, ऐसी ऐसी दुनिया आने वाली है. लेकिन फिर ऐसी दुनिया आने वाली है, पवित्र बनने बिगर वैकुंठ कैसे जा सकेंगे. मी तुम्हाला ते दाखवतो की ही दुनिया यायची आहे, अशी दुनिया स्टार्ट व्हायची आहे, कलयुग संपायचे आणि आता सतयुग यायचंय. पण मग त्यासाठी तिथं जाण्यासाठी पवित्र बनावं लागतं. पवित्र बनायचं म्हणजे 5ही विकारांपासून मुक्त राहायचं. मग त्यासाठी बाबा म्हणते मला हे सगळं समजावं लागतं, सगळं ज्ञान द्यावं लागतं. बहादुर बनना चाहिए, इसलिए ही शिव शक्ति सेना नाम है. शिव बाबा साथ योग लगाने से शक्ति मिलती है. ज्ञान की धारणा होने के बाद फिर समर्पण होना है. कोणालाही समर्पित व्हायचंय, समर्पित डायरेक्ट सेंटरवरती समर्पित व्हायचंय, समर्पित जीवन जगायचंय. तो बाबा म्हणते ज्ञान की धारणा होने के बाद फिर समर्पण होना है. दुसरी गोष्ट, आपण पण समर्पित होऊ शकतो, घरामध्ये राहून आपण समर्पित जीवन जगू शकतो. पण त्याच्यासाठी काय? ज्ञानाची चांगल्या प्रकारची धारणा. ज्ञानाची चांगल्या प्रकारची धारणा आहे तर जसं काही आपलं समर्पित जीवनच आहे. हम सब कुछ बाबा का समझकर चल रहे हैं. हमारा घर बाबा का, हमारी खेती बाबा की, हमारा किचन बाबा का, ये बाबा के भंडारे से हम खाते हैं, सब कुछ बाबा का, ऐसे समझकर जब हम चलते हैं और हर पल, ऐसे नहीं कि कभी तेरा और कभी मेरा, ऐसे नहीं, लेकिन हर पल ये समझते हैं कि सब कुछ बाबा का है, तो बाबा म्हणते वो समर्पित जीवन है. वो जो है वो ज्ञान की धारणा हो गई है तुम्हारे अंदर. पहले नष्टो मोहा बनना पडे. समर्पितची निशानी नष्टो मोहा. कशाही प्रकारचे, इथं समर्पित किंवा सेंटरवर समर्पित. पण त्याच्यासाठी संपूर्ण समर्पण कशाला म्हणायचं? मोह नाही राहिलेला आहे कोणामध्ये. तशा प्रकारचं देहाच्या हिशोबाने सगळ्यांची सेवा करायची आहे, सगळ्यांना बाबांचे व्हायब्रेशन द्यायचे, सगळ्यांचं कल्याण करायचंय, सगळ्यांचं भाग्य बनवायचंय. पण देहाच्या हिशोबाने ते नातं बुद्धीमध्ये नाही, आणि देहाच्या हिशोबाने मोह पण नाही, कोणाशी तशा प्रकारचा लगाव पण नाही. तो नष्टो मोह मतलब संपूर्ण समर्पण.
तो सबसे पहला उसका समर्पण की निशानी है मोह नष्ट हो गया है। तुम लोग इतने भट्टी में रहे तो भी कितने नष्टो मोह नहीं बने, याद आती रही। यहां से गए, मित्र संबंधियों का मुंह देखा और लट्टू हो बैठ गए, मोहने घेर लिया। बाबा म्हणताय हे जे भट्टीमध्ये होते सुरुवातीला सुद्धा त्यांच्यापैकी पण त्यांना पण मित्रसंबंधीची आठवण येत राहील, काही काही त्याच्यातले ते सोडून गेले, निघून गेले और उनको वो देहदारियों में गए और उन्होंने फिर उनको मोह ने घेर लिया, त्यांचं जसं काही समर्पण कॅन्सल झालं। यह भी ड्रामा की भावी। अभी भी बाप कहते पहले पहले तो नष्टो मोहा बनो, एक मोस्ट बिलीवेड बाप के बन जाओ, कुछ भी हो जाए हम तो बाबा की सर्विस पर रहेंगे। कहा जाता है ना, चढ़े तो चाके वैकुंठ रस, गिरे तो चकनाचूर। ऐसे नहीं कि छोड़कर आ जाए फिर मोह सताए। आणि मग म्हणूनच मग जे दीदींना समर्पित करून घेतात तर आधी ट्रायलवर ठेवलं जातं त्यांना 5 वर्ष। 5 वर्ष समर्पित नसतात ते, सुरुवातीचे 5 वर्ष बघितलं जातं की यांचा मोह नष्ट झालाय का, हे टिकू शकतील का, आणि नंतर मग त्यांना समर्पित करून घेतलं जातं 5 वर्षानंतर। तो ऐसे नहीं कि छोड़कर आ जाए और फिर मोह सताए, ऐसे नहीं की समर्पणसाठी आले, सेंटरवर राहायला लागले आणि इकडचा मोह सतावतोय, देहधारियों में बुद्धि जा रही है। ऐसे बहुत सन्यासी लोग जाकर फिर वापस लौट आते हैं। बाबा के पास तो कोई खान पान की तकलीफ नहीं है, शुरू से लेकर कितनी संभाल करते आए हैं, गरीब साहूकार एक समान है। मम्मा बाबा भी सबको सिखलाने लिए बर्तन मांजते थे, झाडू लगाते थे। तिकडे समर्पित झाल्यानंतर सगळे कामं करावे लागतात मग, आणि घरी जर आरामाची सवय असेल तर ते सहन नहीं होत। तो बाबा म्हणते यहाँ पर तो समर्पित होने के बाद सब कुछ करना पड़ता है। मम्मा बाबा सुद्धा भांडे घासत होते, झाडू मारत होते, कशासाठी की सगळ्यांना लक्षात पण यावं म्हणून आणि स्वतःचा देहभान पण समाप्त व्हावं म्हणून। देहाभिमान तोड़ने के लिए किया जाता है, आणि समर्पित म्हणजेच देहभान नाहीये आणि नष्टो मोह झालेले। यहाँ तो बड़ी भारी मिल्कियत मिलती है, 1 सेकंड में 21 जन्म की बादशाही। सन्यासियों के पास तो कुछ भी प्राप्ति नहीं है, बाकी पवित्र है इसलिए अपवित्र माथा टेकते हैं। यह तो राजयोग है, विश्व का मालिक बनते हैं। बाबा म्हणते वहां पर जाते हैं, संन्यास लेते हैं, संन्यास आणि समर्पण याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे। त्यांना तर तिकडे काही प्राप्ती नाहीये, इथं तर 21 जन्माची बादशाही, विश्वाचा मालिक बाबा बनवतोय। ही समर्पण, जे जीवन आपलं समर्पण जर केलं आपण बाबांवरती मन बुद्धीच्या सहित, शरीरासहित, तर आपल्याला 21 जन्माची बादशाही आणि विश्वाचं मालक बाबा बनवणार आहे। मनुष्य समझते हैं गिरना ही है, तो फिर ज्ञान लेकर क्या करे। काही काहींच्या बुद्धीमध्ये कसे प्रश्न येतात की हमें फिर मग सतयुग, मग त्रेता, मग द्वापर, मग कलयुग, पुन्हा खाली यायचंच आहे, ही दुनिया तर बघायचीच आहे, मग कशाला ज्ञान घ्यायचं, कशासाठी एवढं सगळं करायचं, पुन्हा तर इथे यायचंय आपल्याला। तर ते जे आहे आपल्याला सुंदर जीवनाचा अनुभव जर घ्यायचा आहे, बाबांनी सांगितलेलं आहे की तुमचं जे द्वापर युगापर्यंत पण तुम्हाला दुःख नाहीये जास्त, कलियुगामध्ये थोडं दुःख जास्त वाढलेलं, सुख थोडं कमी झालेलं आहे, आणि शेवटचे 2-4 जन्म दुःख आहे। हे शेवटी आपण दुःख बघतो, या दुःखाच्या दुनियेमध्ये आपण आहे। आपण प्रत्येकाने चेक करायचे आपला जन्म झाला तेव्हा दुनिया कशी होती, त्याच्यानंतर आता कशी झालेली आहे, आणि हा जो कोरोनाचा झटका आला त्याच्यानंतरची दुनिया कशी झालेली आहे, कसे व्हायब्रेशन झालेले आहे। तर हे परिवर्तन खूप स्पीडमध्ये झालेलं आहे। या 50 वर्षापूर्वीच्या दुनिया आणि आजच्या दुनियेमध्ये, 20 वर्षापूर्वीच्या दुनियेमध्ये आणि आजच्या दुनियेमध्ये फार मोठा फरक आहे। तर हे आत्ताच आहे, हे 100, 200, 300 वर्षामध्ये ही दुनिया अशी इतकी बिघडलेली, इतकी खराब झालेली। पण जे ब्राह्मण बच्चे ज्यांनी खूप चांगला पुरुषार्थ केलेला आहे, आपण असं पकडू शकतो की आपलं जीवन 4,500 वर्ष जवळपास खूप चांगलं जीवन आहे। त्याच्यासाठी हे ज्ञान घ्यायचं आपल्याला। हे शेवटी ते साचलेलं हिशोब तर बाहेर निघणारच आहे, आणि दुनियेत सगळे 99% लोक असे की ज्यांचे व्हायब्रेशन आता व्यर्थ आणि विकारांचे व्हायब्रेशन आहे। या दुनियेमध्ये आपण राहतोय
त्यामुळे ती आपल्याला ती फिलिंग तशी येते त्या प्रकारची की दुःखच सगळीकडे आहे. कसं वातावरण झालेलं आहे, फ्रेश नहीं वाटत है. पर जब हम ज्ञान लेते हैं तो ज्ञान से ताजगी आ जाती है अंदर. भले ही हम यहाँ पर रह रहे हैं, दुख का संसार है, चीची दुनिया है, सब कुछ है, सारी खराबी है यहाँ पर, लेकिन ज्ञान से हमें यहाँ पर शांति मिलती है, आनंद मिलता है, सुख मिलता है. हम हर बात को सहन कर सकते हैं ज्ञान के आधार से, ज्ञान के पॉइंट्स के आधार से. बाबा से योग लगाकर हम बहुत सारी शक्तियां बाबा से खींच लेते हैं, और इसलिए ऐसी दुनिया में रहते हुए भी हम बहुत शांति से, बहुत प्यार से, बहुत आनंद का जीवन जी सकते. म्हणून ज्ञान घ्यायचं आपल्याला. असा प्रश्न आलाच नाही पाहिजे की आपल्याला हेच बघायचे पुन्हा तर कशासाठी ज्ञान घ्यायचं. हे शेवटचं बघतोय फक्त आपण. तो बाबा म्हणताय कि परंतु ईश्वरीय नॉलेज बिगर मनुष्य तो कोई काम के नहीं है. हम ज्ञान ले रहे हैं, हम बहुत काम के हैं, हम खुद के लिए भी अच्छा कर रहे हैं और दुनिया के भी काम में आने वाले हैं. लेकिन जो जिनके पास ज्ञान नहीं है, आज आपण बघतोय कोई काम के नहीं है. म्हणजे जे दुनियेला परिवर्तन करायचंय, जे दुनियेला सात्विक बनवायचंय, स्वच्छ बनवायचंय, त्या कामाची कोणीच राहिलेलं नाही. लेकिन जो ज्ञान लेते हैं वो अपना भी भला करते हैं और दुनिया का भी भला करते हैं. हम तुम क्या थे, कुछ भी नहीं. ज्ञान जरूर चाहिए. शरीर निर्वाह अर्थ पडते है ना, दुनियेमध्ये पण शरीर निर्वाहासाठी ज्ञान तर घेतात, शिकतात. तसे इथं बाबा म्हणतात देवता बनण्याचं ज्ञान घ्यायला काय हरकत आहे. हे सगळे चांगल्या गोष्टी शिकायला काय हरकत आहे. चांगले विचार झाले, परिवर्तन झालं तर आपलं मन शांत होतं, स्थिर राहतो आपण. अब बेहद का बाप तुम बच्चों को पढ़ा रहे हैं, अगर सभी यहाँ बैठ जाए तो फिर मित्र संबंधियों आदि को ज्ञान कैसे देंगे. म्हणून बाबा म्हणतात तिथं व्यवस्था नाही करत आपण सगळ्यांना राहायची. आबू म्हणते इकडे येऊन तुम्हाला इकडच्यांची सेवा करायची. नाही तर मग बाबांनी तो ग्रुपच, बाबांकडे इतकी क्षमता, इतकी ताकद आहे की जे जे बीके मध्ये आले त्यांच्यासाठी सगळं पूर्ण एक शहरचे शहर, 2 शहर, 3 शहर, 4 शहर बाबांनी घेऊन टाकले असते आणि तिथं सगळ्यांना वेगळे ठेवले असते. पर हमें सबकी सेवा करनी है, हमें इस सारे विश्व को पावन बनाना है. इसलिए कुछ का पार्ट होता है समर्पित होकर वहां पर कार्य करना, और कुछ का पार्ट होता है अपने घर गृहस्थ में रहते हुए, संसार में रहते हुए, अपना कामकाज संभालते हुए यहाँ पर सबकी सेवा करना. पढ़ना और पढ़ाना है. कोई तो बिल्कुल पढ़ते ही नहीं, तो समझना चाहिए हमारे ब्राह्मण कुल का नहीं है. रंग लगाने की कोशिश जरूर करनी चाहिए. बाबा म्हणता है पढ़ना और पढ़ाना है. फिर कोई कोर्स करने के बाद भी पढ़ते नहीं है, पढ़ने की इच्छा नहीं होती है, तो बाबा म्हणते रंग लगाने की कोशिश जरूर करनी चाहिए. इसमें डरने की बात नहीं. त्यांना सांगत राहायचं आपण. कोशिश करने से फिर कोई ना कोई को रंग लग जाएगा. सांगत राहायचंय गोड शब्दामध्ये, शांततेने सांगायचंय. भले कोई इंसल्ट करे, गाली दे, तुम पुरुषार्थ करके देखो, किसी न किसी पर असर जरूर होगा. आपला कोणी अपमान केला, कोणी शिवी दिली, काहीही केलं तरी बाबा म्हणतात तुम्ही तुमचा पुरुषार्थ चालू ठेवा, तुम्ही तुमची सेवा चालू ठेवा. त्यांना रंग लागेल, काही ना काही परिणाम होऊन जाईल, कधी ना कधी परिणाम होऊन जाईल. मग अजून दुसरं काय लक्षात ठेवायचंय, बिच्छू चलता है तो नरम चीज देख वहां डंक मार देता है. जांच करता है. यहाँ भी बच्चों को बहुत एक्सपर्ट बनना चाहिए. विंचू पण बाबा म्हणताय नरम असेल तिथंच तो डंक मारतो. तर तसं बाबा म्हणताय की कोणाचे संस्कार खूप कडक आहे तिथे ट्राय नका करू तुम्ही. थोडं थोडं त्याला पहिले व्हायब्रेशन द्या, मनसा सेवा करा, नंतर मग बोलायचा प्रयत्न करा. पण तोपर्यंत नाही, जास्त डोकं लावायचं नाही. तो बाबा म्हणताय एक्सपर्ट बनणार, याच्यामध्ये तज्ञ बनायचंय. कशामध्ये, कोणाला ज्ञान द्यायचंय, कधी द्यायचंय आणि किती द्यायचंय, कशा प्रकारे द्यायचं, याच्यामध्ये बाबा म्हणताय तुम्ही तज्ञ बना. विचार समोर बघा, त्याला ओळखा, त्याला काय पाहिजे, तो कोणत्या भावनेने आलेला आहे, त्याला आपण काय देऊ शकतो, त्याच्या मनाची स्थिती काय, आता देऊ शकतो की नाही, आता सगळं ज्ञान सांगायचंय की नाही सांगायचंय, की थोडक्यात उरकायचं. बाबा म्हणताय की तुम्ही हे ज्ञानाच्या बाबतीत, कोणाला ज्ञान देण्याच्या बाबतीत एक्सपर्ट बनायचंय. अविनाशी धन कहा व्यर्थ किसी को नहीं देना है. ये अविनाशी धन है. बाबा म्हणताय व्यर्थ किसी को नहीं देना है. कारण त्याला तो जर स्वीकारतच नाही, आपण नुसतं बोलत जातोय, तर वेळ वेस्ट जाईल आपला विनाकारणच.
पात्र देख दान करणं आहे. मग त्या दानामध्ये पुढचं या दुनियेमध्ये जे दान देतो आपण, पात्र देखकर इस ज्ञान धन का दान देना है. दूसरी गोष्ट, अगर किसको दान दिया और उसने कोई विकर्म कर लिया तो उनका पाप उस दान देने वाले पर आ जाएगा. यहाँ बड़ी खबरदारी चाहिए. पैसा तो बड़ी संभाल से किसी को देना है पूछकर, की त्या पैशाचं, मी जो पैसा इथं देतोय त्या पैशाचं काय होणार आहे. बाबा म्हणते बहुत संभाल कर दान देना है. एखाद्या भिकाऱ्याला दान दिलं आपण, एखाद्या भिकाऱ्याला आपण 50 रुपये दिले, त्याने जाऊन चाकू विकत घेतला, त्या चाकूने खून केला, हे सगळ्यात साधारण उदाहरण आहे. तर त्याचं पाप आपल्याला लागणार आहे, कारण आपण पैसे दिल्यामुळे त्याने चाकू घेतला. तो इसलिए बहुत सोच समझकर बाबा म्हणताय दान देना है. ज्ञान भी सोच समझकर देना है आणि पैशाचं दान पण खूप विचारपूर्वक द्यायचं आहे. आपल्याला गावात जे असतात प्रोग्राम, त्याला दान द्यायला हरकत नाही. त्याला आपण, कारण आपण राहतोय, सगळे एकत्र राहतोय, गाव आपलंय, तिथं आपण दान द्यायला हरकत नाही. पण ते आपण या भावनेने द्यायचंय, याच्यातून लोकांना भोजन भेटणार आहे. माझे पैसे भोजनाच्या कामात येणार आहे. भोजन द्यायला हरकत नाही आपण तशा पद्धतीने, त्या भावनेने. यहाँ बड़ी खबरदारी चाहिए. पैसा तो बड़ी संभाल से किसी को देना है पूछकर. यहाँ तो जो भी बना रहे हैं यह सब जल्दी ही टूट फूट जाएंगे. यह मकान भी बच्चों के रहने के लिए बने हैं. यह तो जानते हैं सब टूटने हैं. अर्थक्वेक होगी तो मंदिर आदि सब टूटेंगे. हमारी राजधानी में यह कुछ होगा नहीं. बाबा म्हणते इथं जे काही बनवत आहे सगळं संपणार आहे. मंदिरं वगैरे वेगवेगळ्या गोष्टीसाठी दान देतात, सब कुछ समाप्त होने वाला है. हमारी राजधानी में ये कुछ तो रहने वाला नहीं, यहाँ का कुछ भी नहीं रहने वाला है. और वो राजधानी तो आ रही है, 13 साल के बाद तो वो स्टार्ट हो जाएगी. तो यहाँ का कुछ नहीं रहने वाला है. न अमेरिका न रशिया आदि होगी, सिर्फ भारत खंड रहना है. यह तुम जानते हो. बाकी दुनिया तो घोर अंधियारे में है. बाबा का यह कितना बड़ा स्कूल है, कितना बड़ा स्कूल है. सारी दुनिया में इसका विस्तार है. सगळी दुनिया म्हणजे बाबांचं हे कॉलेज सुरू आहे. प्रत्येक ठिकाणी बाबांचं कॉलेज आहे. प्रत्येक देशामध्ये जवळपास हे कॉलेज आहे. प्रत्येक देशामध्ये कुठे ना कुठे बाबांचा बच्चा आहे. दिखाते हैं सागर और ब्रह्मपुत्रा नदी का मेला होता है. यहाँ फिर आत्मा और परमात्मा का यह मेला है. इसका ही यादगार भक्ति मार्ग में गाया जाता है. अच्छा, मीठे मीठे सिक्की लधे बच्चों प्रति माता पिता बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग. रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते. हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार गुड मॉर्निंग नमस्ते. वहाँ बाबा वहाँ, शुक्रिया बाबा शुक्रिया. धारणा के लिए मुख्य सार है. मोस्ट बिलीवेड बाप का बनने के पहले पूरा पूरा नष्टो मोहा बनना है. जब अवस्था पक्की हो तब सेवा में लगना है. इस दुनिया से दिल का वैराग्य रख, पवित्र बनने में बहादूर बनना है. पवित्र बनण्यामध्ये आपली ताकद दाखवायची. बाबा म्हणता इस दुनिया से दिल का वैराग्य, इस दुनिया से, दुनिया वालों से, रिश्ते नातों से दिल का वैराग्य रखना है. चाहे हमारा किसी के साथ कोई भी रिश्ता है, लेकिन उसे हमें सिर्फ आत्मा देखना है, आत्मा समझना है. तो बाबा म्हणता है की पवित्र बनण्याची बहादुरी दाखवा, ती हुशारी दाखवा, ती ताकद दाखवा. ती शक्तिशाली स्थितीमध्ये राहून तुम्ही पवित्र राहू शकता. विकारांच्या शिवाय 5ही विकारांपासून मुक्ती. तर ती त्याच्यामध्ये बाबा म्हणते बहादुरी दाखवा, महावीरता दाखवा आपली. दान बहुत खबरदारी से पात्र को देखकर करना है. वरदान है परिस्थितियों को साइड सीन समझ पार कर आगे बढ़ने वाले मास्टर सर्वशक्तिमान भव. सदा अपने मास्टर सर्वशक्तिवान स्वरूप की स्मृति में रहो तो हर परिस्थिति ऐसे अनुभव होगी जैसे एक साइड सीन है. परिस्थिति समझने से घबरा जाते, लेकिन साइड सीन अर्थात रास्ते के नजारे समझेंगे तो सहज पार कर लेंगे. क्योंकि नजारों को देख खुशी होती है, घबराते नहीं. विघ्न नहीं है, लेकिन आगे बढ़ने का साधन है. परीक्षा से क्लास आगे बढ़ता है, इसलिए कभी कोई बात में रुको नहीं. सदा मास्टर सर्वशक्तिवान हूँ, इस स्मृति से उड़ती कला का अनुभव करते रहो. बाबा म्हणता है मास्टर सर्वशक्तिवान स्वरूप की स्मृति में रहो. मैं हूँ शक्ति, मैं मास्टर सर्वशक्तिवान हूँ. मेरा पिता
सर्वशक्तिवान है, उससे शक्तिशाली इस दुनिया में कोई भी नहीं है। कोई व्यक्ति नहीं, कोई परिस्थिति नहीं, कोई प्रॉब्लम नहीं, कोई बीमारी नाही। मेरे बाबा से बडा तो कुछ भी नाही आहे और मैं बाबा का हूं। तर ही जेव्हा स्थिती राहील, हे जेव्हा स्वरूप राहील आपलं, तर ज्या काही परिस्थिती येतील त्याला आपण साईड सीन समजू, बाजूचे नजारे। आपला रस्ता वेगळा आहे, आपला रस्ता आहे, आपल्याला पवित्र राहायचंय, आपल्याला प्युअर आत्मिक स्थितीमध्ये राहायचंय, आपल्याला फरिश्ता बनायचंय, देवता बनायचंय। आपला हा रस्ता आहे, या रस्त्यावरती आपण चाललोय। मंजिल ती आहे आणि मंजिल ती आहे, वेळ कमी राहिलेला आहे, तर आजूबाजूला बघायला वेळ नाही। 7:30 वाजता रेल्वे आहे, रेल्वे आपल्याला पकडायची आणि रेल्वे राईट टाइम आहे आणि आपण घरून इथून 7:20 ला निघालेलो आहे। तर काही असू दे, आपल्याला जाणं जर जरुरी आहे, त्या रेल्वेने आपल्याला जाणं जरुरी आहे, आपण निघालेलो आहे आणि आजूबाजूला कुठेही काहीही चाललेलं आहे, आपण ते बघणारच नाही। आपलं लक्ष एवढंच राहील की आपल्याला 7:30 ची ट्रेन पकडायची। तो ऐसे ही हमें भी ये जो सतयुग की ट्रेन है वो छूट नहीं जाए हमसे। अगर हम साइड सीन में फंस जाएंगे, क्या हो रहा है, कौन क्या कर रहा है, कैसे कर रहा है, हम हमारे सामने जो परिस्थिति, दुख, परिस्थिति, टेंशन, उसमें अगर हम अटक जाए तो हम उस मंजिल पर नहीं पहुंच जाएंगे और सतयुग की ट्रेन निकल जाएगी। इसलिए बाबा म्हणता ये साइड सीन है, ये आते रहेंगे, परिस्थितियां आती रहेगी, लेकिन तुम मास्टर सर्वशक्तिवान की स्मृति में रहो, मंजिल की स्मृति में रहो, उड़ती कला में उड़ते रहो। कारण अजून एक बाबा म्हणताय की परीक्षा से क्लास आगे बढ़ता है। परीक्षा झाली, आपण 10वीची परीक्षा दिली तर 11वी मध्ये जाणार, परीक्षाच दिली नाही आपण तर 11वी मध्ये कधीच जाणार नाही आयुष्यभरामध्ये। तसं त्यामुळे बाबा म्हणते परीक्षा येऊ द्या, परीक्षा येतील, पण परीक्षेमध्ये पास होऊन तो पुढे जायचं असतं। आपल्याला भाग्य बनवायचंय, मोठं भाग्य बनवायचंय, पुढचं भाग्य बनवायचंय, तर परीक्षेमध्ये पास होत होत आपण पुढे जाणार। स्लोगन, ऐसे सहयोगी बनो जो आपको देखने से ही दूसरों का योग लग जाए। इतकं सहयोगी बनायचं, ऑटोमॅटिक बाबांची आठवण, ऑटोमॅटिक त्या स्थितीमध्ये राहायचं। मैं और मेरा बाबा, ही स्थिती जेव्हा राहील बिलकुल सहज, की प्रेम पाहिजे त्याच्यासाठी, सहज आठवण राहण्यासाठी। बाबांवरती जर प्रेम असेल तर कंटिन्युअस बाबांशी कनेक्शन राहील, आणि कंटिन्युअस कनेक्शन राहील तर कोणी आपल्या कोणत्याही कारणाने आपल्या समोर येईल, आपल्या जवळ येईल, आपल्याला भेटेल, आपल्याशी बोलेल, आपल्या कॉन्टॅक्टमध्ये येईल, त्याला तसे व्हायब्रेशन जातील, तशा प्रकारचे व्हायब्रेशन जातील, बाबांचे व्हायब्रेशन जातील, आपले प्युअर व्हायब्रेशन जातील, आणि त्याचा परिणाम काय होईल, आपको देखने से ही दूसरों का योग लग जाए। ही स्थिती पुढे चालून आली पाहिजे, कारण पुढे चालून अशीच सेवा व्हायची, फास्ट, एका मिनिटामध्ये त्याला बाबा कळायला पाहिजे आणि बाबाशी त्याचं कनेक्शन जोडलं पाहिजे, म्हणजे काही ना काही त्याचं कल्याण होऊन जाईल। अच्छा, ओम शांती। कम बोलो